हॅलो हाय नमस्कार सगळ्याला श्री स्वामी समर्थ. तर आज ना इकडं गोडाऊनकडं आलतो. तर त्या शेजारच्या मावशी आहेत ना, त्या म्हटल्या तुला आज कोथिंबीर घेऊन जा, ताजी ताजी शेतातली. तर त्यांच्या शेतातली कोथिंबीर आहे बघा, कसली हिरवीगार आहे मस्त. आणि नंतर ना त्या म्हटल्या की भाजी पण घेऊन जा, मेथीची भाजी पण त्यांनी माझ्यासाठी ठेवलेली. बाकीची सगळे काढली ना. फुलकळी आली काय? निलेश म्हणायचा दीपावळीची 2 दिवस झाले काढली लय चवीला आहे. पण आता हरभऱ्याची भाजी केलती का नाही तशीच आहे ही भाजी. मग भाजी कोथिंबीर घेतली आणि शेंगा ही घेतल्या. आणि रात्री बघा अशी मस्त बाहेर अंगणात चूल मांडलेली. गावरान चिकनचा बेत होता आज त्याच्यामुळं. आणि त्याच्यासाठी बघा मी हळद, ही मोठं मीठ आहे, आणि ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे. ते मिक्स करून मस्त असं मॅरिनेट करून ठेवायचं 10 मिनटं. आणि इकडे वापलायला पण टाकून घेतले मी मस्त असं. आणि इकडे वापरून झाल्यावर मसाला तळायला घेतला. कढई गरम झाली, आता तेल ओतून मसाला तळायला. आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण बारीक. आता ही कांद्याची पेस्ट केलेली बारीक कच्च्या कांद्याची पेस्ट भाजून पण वापरू शकता, पण मी कच्चा वापरला. आणि मसाला थोडा तळत आला की आपला घरचा मसाला, धना पावडर आणि चिकन मसाला टाकून असं परतून घेतलेला आहे. मसाला तळून झाला, आता त्याच्यामध्ये ओतून घेते. आता सुक्याला कांदा भाजून घ्यायचा. सुक्याला कांदा चिरून घेतला मी. जास्त भांडी नको भरावे, काय होते त्याच्यामुळे मसाला काढून ठेवला ह्याच्यामध्ये. आणि कांदा भाजून झालाय. आता टॅमॅटो फ्राय करायचं आपल्याला. त्याच्यासाठी कांदा आणि टॅमॅटो भाजून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर ना मसाला परतून घेतलेला तो निम्मा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि नंतर ना आपलं शिजलेलं चिकन ही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि चांगलं परतून घेऊन थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि आता हे झालं सुक्कं. आता रश्श्यासाठी आपला मसाला तळून घेतलेला तोही त्याच्यामध्ये ॲड केला. आणि हरभऱ्याची डाळ ही भाजलेली मिक्सरमध्ये बारीक करून गरम पाण्यात मिक्स करून तेही त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि कोथिंबीर ही थोडीशी टाकून घेतली. आता हे झाला आपला रस्सा. आणि नंतर ना मस्त अशा चुलीवरती बाजरीच्या भाकरी करून घेतल्या. आता रोज तर आपल्याला काय पॉसिबल नाही होत चुलीवरती करायला, कधीतरी आपलं केलं की मस्त वाटतं नाही का. मग मस्त असं सगळं झालं. आणि बाहेरच आम्ही लगेच जेवायला बसलो. आता माझा भाऊ पण आलता. मग मस्त आम्ही असं अंगणात बसून सगळ्यांनी जेवण केलं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.